श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना तुम्ही कधी अशी माणसं पाहिलीत का की ज्यांच्या हाताला बरकतच नसते, कोणत्याही कामात हात घातला तर नुकसानच करून येतात. पण ह्या लोकांचा हेतू निर्मळ असतात. मनगडात ताकद आणि छातीत आत्मविश्वास असतो, पण काळ आणि नशीब कधी साथच देत नाहीत. श्रोते हो, सहनशक्तीचा आणि वैफल्याचा परमोच्च बिंदू गाठल्यावर ही लोक प्रयत्नांची तलवार खाली ठेवत असतात आणि परिस्थितीच्या हातून आपला शिरछेद स्वीकार करतात. परमेश्वरा, तू दिलेलं आयुष्य आहे, तू चालव कसं चालवायचं ते. गात्र आता थकलेत, डोळ्यांच्या काठावर अश्रू आलेत. तुझ्या या कर्माच्या बीज गणितासमोर मी माणूस म्हणून हारलोय. आता मागण्यासाठी हात उचलले जात नाही. प्रार्थना ताणलेल्या ओटावरच सुटलेत माधवा. श्रोते हो, प्राणकंठाशी आलेल्या व्यक्तीच्या मुखातून अशी प्रार्थना तुम्ही कधी ऐकलीस तर त्याला बाजारो पुस्तकांचा आणि मोटिवेशनचा टेकू देऊ नका. फक्त जमलंच तर परमेश्वराला तुमच्या वाटेत आलेलं पुण्य हे थोडं त्याच्या खात्यात वर्ग करायला सांगा. तेव्हाच पांडुरंग वेटेवरून उतरेल तुमच्यासाठी. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखी आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज मरावं लागतं. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही, आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही. गोड बोलला म्हणून लगेच कधीही कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. कारण काही लोक फक्त आपल्या समोरच आपले असतात. कितीही मोहक शब्दांनी आपण आपले विचार सजवलं तरी डोळ्यात स्नेह, ओठावर हसू, हृदयात साधेपणा आणि जर दया नसेल तर ते सगळं व्यर्थ असतं. घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं असतं. एकानं पसरवलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं. सोबत फिरणं म्हणजे प्रेम नाही, तर वाईट वेळेत साथ देणं म्हणजे प्रेम. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असतो. आपली माणसं आपली किती असतात याची खरी ओळख म्हातारपण आणि आजारपणात होते. कारण नसताना बदललेल्या लोकांना पुन्हा आयुष्यात घ्यायचं नसतं. जीवन मिळणं ही नशिबाची गोष्ट आहे. मृत्यू होणं ही वेळेची बाब आहे. परंतु मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणं ही कर्माची गोष्ट आहे. डिग्री म्हणजे एक कागदाचा तुकडा, पण तुमच्याकडे माणुसकी नसेल तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. जर पुरुषाचं स्त्रीवर खरंच प्रेम असेल तर तो स्वतःला नक्की बदलतो. पण तो स्वतःला काही केल्या बदलत नसेल तर समजायचं त्याचं प्रेम नाही. जे झापड वाजल्यावर आवाज होत नाही त्याला कर्म म्हणतात.
सोकियाने रचलेलं कट म्हणजे संकट. अडचणी येत असतात, कट रचले जातात. रचणारे आपलेच पाठीराखे असतात, ज्यांच्या छत्रछायेत आपण स्वतःला सुरक्षित समजत असतो. त्यांच्या सावल्या मोठ्या होऊन तुम्हाला गिळंकृत करण्याआधी तुमचे पाठीराखे बदला. भरलेला खिसा भले सुख विकत घेऊ शकत नसेल, पण ते खेचून आणण्याचा आत्मविश्वास नक्कीच देतो. चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी घडायला लागतात. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर सरळ बाजूला व्हावं. उगाच स्वतःचं प्रेम उगाळत किंवा अश्रू गाळत बसू नये. खरं तर गुंतलेला श्वास सोडवणं वाटतं तितकं सोपं नसतं, पण समोरचा गुंतलेलाच नसेल तर आपण बांधून ठेवणं व्यर्थ असतं. सतत पडणारा पाऊस एवढं मात्र नक्की सांगून जातो की कितीही उकाडा असला तरी तो कायम टिकत नाही. तसंच वाईट दिवसही जास्त वेळ राहत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकत राहा. योग्य वेळ आल्यावर तुमची मेहनत आपोआप जगाला दिसत असते. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाचं अन्न गिळत नाही. म्हणून जपून राहा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. तुटलेलं जोडता येतं, तोडलेलं नाही. रागात माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग मावळल्यावर परतीचे सगळेच दरवाजे बंद दिसतील. ज्यांना आपली किंमत असते आपण त्यांनाच किंमत द्यायची असते. आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीकडून स्वारीची अपेक्षा नसतेच. फक्त त्या व्यक्तीनं परत ती चूक करू नये एवढीच अपेक्षा असते. टेन्शन हा असा आजार आहे जो माणसाचा आनंद हिरावून घेतो.